महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. एकंदरीतच कशा प्रकारचं स्वरूप असेल, काय महिलांना आवाहन? सर्वप्रथम तर मी आपले उपमुख्यमंत्री अजित पवार दादा यांना मी श्रद्धांजली वाहते. काल जो प्रकार घडला त्यांच्या बाबतीत अपघात जो झालाय तो खरंच दुःखद घटना घडलेली आहे. त्यांनी राजकारणात कधीही जातीयवाद आणला नाही. त्याचप्रमाणे मला वाटतं हे कार्य जे आहे ते निमेष करतोय. कुठल्याही जातीचा धर्माचा विचार न करता सर्वांसाठी आपल्या प्रभागातील जे कोणी आहेत व जे वृद्ध, मुलं, स्त्रिया, माणसं या सर्वांसाठी त्याने एक छान उपक्रम उद्या राबवलेला आहे, महाआरोग्य शिबिर म्हणून. त्याच्यामध्ये सर्व प्रकारचं निरीक्षण केले जाणार आहेत. म्हणजे हृदयाचं चेकअप असणार आहे, एक्सरे, नेत्र तपासणी किंवा चष्मे वाटप, रक्त तपासणी, पुन्हा ECG, हे सर्व उपक्रम तो मोफत करतोय. तर मी प्रभागातील सर्व महिलांना विनंती करेन, पुरुषांनाही आणि मुलांनाही विनंती करेन की हे सर्व विनामूल्य आहे, कुठल्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही. हे तो जे करतोय ते कार्य खूपच चांगल्या प्रकारे करतोय. तर तुम्ही सर्वांनी येऊन त्याला आशीर्वाद द्या आणि प्रतिसाद मोठ्या प्रमाणात द्यावा, हीच विनंती करेन. महाआरोग्य शिबिराचं आयोजन जे आहे ते करण्यात येतं. काय सांगाल? एकंदरीत महिला वर्ग मोठ्या संख्येने आपण पाहतो की आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. कशा प्रकारे याचा लाभ घेतला पाहिजे? आता बघा, उद्या जे आता निमेशदादांनी आमच्यासाठी, सर्व महिलांसाठी, वृद्धांसाठी, जे इथले एरिया प्रभाग 11 किंवा बाहेरच्या सगळ्या लोकांसाठी जे महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे, ते खरं म्हणजे आमचे आदरणीय जे आता आपल्या सोबत नाही आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली देत त्यांनी त्यांच्यासाठी हे आयोजन केलेलं आहे. त्यांना श्रद्धांजली ते वाहतेत. ते खूप म्हणजे आमच्यासाठी खूप खूप छान गोष्ट आहे. कारण महिला वर्ग जे आहे ना, तर सगळ्यात पहिले स्वतःला कधीच बघत नाही, नेहमी निग्लेक्टच करतात. पहिले जो आपला परिवार आहे त्याच्या लक्ष देतील, घरातलं लक्ष देतील, बाहेरचं करतील, पण स्वतःच्या आरोग्याकडे त्यांचे अजिबात लक्ष नसतं. आणि स्वतःहून जाऊन कोणतं एखादं काहीतरी शरीराची कुरकुर सगळ्या महिलांना असते, पण स्वतःहून स्पेशली जाऊन एखाद्या वॉर्डमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन ते स्वतःचे चेकअप कधीच करून घेत नाही. तर हे जे आहे आता त्यांनी महाआरोग्य शिबिर ठेवलंय, ते सगळ्या महिलांसाठी 1 रुपयाही कोणाला कोणत्याही गोष्टीचा लागणार नाही, पूर्णपणे फ्री आहे. आणि त्या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी सगळ्यांना त्यांनी, आता बघा न्यूजच्या थ्रू तर सगळ्यांना माहित पडेलच, पण खूप वयोवृद्ध पण अशा महिला आहेत की ज्यांच्याकडे मोबाईल नाहीये. मग त्यांना प्रत्यक्ष भेटून आम्ही सगळ्यांना ते सांगितलंय की तुम्ही या, तुम्ही तपासण्या करा. ते इतके आनंदित होते, इतके खुश होते की आमच्या आरोग्याची काळजी घेताय आणि त्याच्यासाठी शिबिर आयोजन करताय. आम्ही सगळे खूप संख्येने येऊ आणि आम्ही आपले सगळे टेस्ट करून घेऊ. खूप सारे टेस्ट त्यांनी फ्री ठेवलेले, जे बाहेर करायला गेले ना तर खूप महागडे पडतात. तर कोणीही म्हणजे जोपर्यंत जास्त तब्येत खराब होत नाही तोपर्यंत कोणी जात नाही. तर इथं कसं आहे, सहज आता आमच्या सारख्यांना काही नाही, पण तरी आम्ही स्वतःहून टेस्ट करून घेऊ की बाबा भविष्यात काही त्रास नको म्हणून. तर आम्ही सगळ्या महिलांच्या वतीने मी निमेश दादांचे खूप खूप धन्यवाद करते. आय मस्ट टेल यू, इतके हार्ड वर्किंग आहेत आणि इतके निस्वार्थपणाने दोघी नवरा बायको सगळ्यांसाठी जी सेवा करतायत ना, गणपती बाप्पा त्यांना खरंच सगळं काही देऊ, जे त्यांची इच्छा आहे ते सगळ्या पूर्ण होत. धन्यवाद.